मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रिया किरण महाले. नणंदबाई आहेत सुनीता खंडू पोटे, तर सासूबाई आहेत मीरा माधव महाले. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या वहिनी उखाणा. छनछन काकड छुनछुन पैंजण किरणरावांचे नाव घेते, ऐका सर्वजण. अरे वा. तुम्ही? चांदीच्या ताटामध्ये मोत्यांचा दिवा, प्रिया माझी सोबती, याचं सगळ्यांना वाटतं हेवा. काय सांगताय? द्या वहिनी, ओळख करून द्या सगळ्यांची. हे मिस्टर किरण माधव महाले, ते सासरे नमस्कार. माधव महाले, त्या सासूबाई मीरा महाले, नमस्कार. ते मोठे दीर योगेश महाले, नमस्कार. आणि ह्या ननंदबाई सुनीता पोटे, नमस्कार. त्या भाची दीपा पोटे, आणि ते दाजी खंडू पोटे, ते भाचे मोठे. आणि ह्या जाऊबाई आहेत, म्हणजे होणाऱ्या आहेत. नमस्कार. पण आणलंय मी त्यांना सोबत. आणि ह्या म्हणजे आत्या पण आहे आणि आईची मैत्रीण पण आहे. नमस्कार. आणि ही लिटिल चॅम्प्स आमची सगळी महाली फॅमिली. अरे वा. मग तुमचं बालपण कुठलं, माहेर कुठलं? माहेर टिटवाळ्याचं. कोण कोण होतं तिकडे लहानपणी तुमच्या? आई वडील, भाऊ आणि बहीण आणि मी. तुमचं बालपण कसं गेलं? आम्ही राहायला कल्याणला, कल्याण ईस्ट पत्रीपुरा राहायचो. म्हणजे हे पण पहिले आमच्याकडेच राहायचे. हे पण तुमच्या इथे जवळ राहायला होते? हो, लहानपणापासून मी पाहिलेलं याला. बालपण चांगलं गेलं. घरी कोण कोण होतं? घरी भाऊ, बहीण, आई वडील, मी. आपण काय करता? मी आता सध्या पोलीसमध्ये. तुम्ही काय धमकी देताय का मला? बरं वहिनी, आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. मगाशी न थांबता त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही जरी म्हणालात मी टिटवाळ्याला होते, तरी सुद्धा पत्रीपुलाजवळच तुम्ही राहिला होता हे त्यांनी मला सांगितलं. पण मग कशी सुरुवात झाली? काय 10वी नंतर भेटले. मग ते एक मैत्रीण होती. त्यावेळेस मग मी मैत्रिणीला सांगितलं की तिला सांग तू मला आवडते म्हणून. पण तुम्ही का नाही डायरेक्ट जाऊन बोलला? तेव्हा भीती वाटायची ना. डायरेक्ट कसं बोलायचं, काही झालं उलटं तर काय करायचं. मग तुम्हाला निरोप आला? पण मग नंतर झालं, वाटलं बाबा काहीतरी बोलावं यांना. हो. मग किती दिवसांनी हो म्हटलं? दुपारी लगेच 2-3 तासात हो बोलली असेल मी. आणि मग गप्पा सुरू झाल्या? मग हा, काय, मग फोन करायचो मी कॉइन बॉक्सवरून. मिस कॉल द्यायचो, तिकडून फोन करायची कॉइन बॉक्सवर. तो वाईट टाकायचा दुकानवाला, अरे किती वेळ बोलतो, किती कॉइन टाकत नाही, काय करतो हा. मग फोन ठेवून द्यायचा. त्यापूर्वी कधी टिटवाळ्याला गणपतीला गेले होते तुम्ही? नाही. नंतर किती वेळा गेले? दर शनिवारी. शाळेत शाळा लवकर सुटायची, मी तिथं पोचायचो. मग त्यावेळेस मग शनिवारी, आता इथं सांगतो आई वडिलांसमोर, त्यांना काहीच माहित नाही या गोष्टी. नाही माहिती बाबा, कळलं का? आज बघा सगळा पेपरच उघडलाय. हा, मग शाळा सुटली की मग भेटायची. मग आम्ही मंदिरात जायचो. ही चेंज करून यायची लगेच कपडे, आणि आम्ही मंदिरात जायचो. मग आणि यायचो मंदिरात जाऊन. पण मला सांगा, मग घरी कसं कळलं तुमच्या? घरी बापरे. घरी तर खूप डेंजर. ते असं बाहेरून कळालेलं होतं एकदा दोनदा. एकदा तर आम्हाला पकडलं पण होतं पप्पांनी. असंच आम्ही चाललेलो कॉलेजला, आणि हे यांचं कॉलेज करून यायचे, पण मला कॉलेजला बसू देत नव्हते. आलो निघालो. माझं कॉलेज सकाळचं राहायचं ना, आणि तसं दुपारचं राहायचं. मी माझं कॉलेज करून घ्यायचं 10-11 पर्यंत. हिचे कॉलेज जायचो. मी काय जायचे नाही कॉलेजला, माझ्यासोबत थांबायची. मग एकदा आपल्या कल्याण स्टेशनला आम्ही चाललेलो सोबत, तर मी सहज मस्करी म्हणलो, मग पप्पा आले सोबत. बघ, ही घाबरली. मागं कोण होतं आमच्या. मग सोबत चाललो मी, सहज मागे वळून बघितलं, खरंच पप्पा होते हिचे. मग त्यांची सायकल माझ्या अंगावर टाकली, मी गेलो पळून. मी मागे वळून बघितलंच नाही. यांनी बघितलंच नाही. जाऊ तुमचं काय पण होते. हे निघून गेले? हो. मग काय सोडून गेले मला. पकडलं. मग काय, मला मग घेऊन गेले पप्पा घरी. मग ओरडायला लागले, कशाला, काय काय गरज आहे, असं फिरायला पाहिजे का. म्हटलं मित्र आहे, पण मित्र पण असं म्हणून का असं फिरतात का रस्त्यात, कोणी बघितलं तर काय म्हणतील, हे ते खूप बोलबीत. ऐकून घेतलं. त्या दिवशी माझा पेपर होता कॉलेजला. पप्पांनी पेपरलाच जाऊ दिलं नाही. एवढा मोठा पेपर सोडवत होता ना. पण त्यानंतर मग भेटले कसे? एवढं जर तणाव झाला तर परत मग गॅप पडला 1 वर्ष. वर्षभर भेटले नाही? नाही, बोलणं पण नाही? काहीच नाही. काहीही नाही. कॉन्टॅक्टच नाही. पूर्ण कॉन्टॅक्ट बंद. मग माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं गावाला. मग हे त्या लग्नाला गेले. यांना आमंत्रण होतं, पत्रिका दिली होती पप्पांनी. मग तुम्ही वाटच बघत होता? हो की नाही? पण मी लग्नाला गेलो पत्रिका भेटली म्हणून, आणि ही घरी इकडे टिटवाळ्यालाच. मी लग्नाला नाही गेले. आणि ते लग्नाला गेले. मग तिथून फोन केला मी लग्नातलं. म्हटलं घरी कोण नसेल हिच्या, सगळीकडे लग्नात आले. मग आता फोन लावून बघू. लावला फोन, मग ही बोलली. मग त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भेटलो आम्ही. परत कनेक्शन सुरू. त्यानंतर मग कंटिन्यू भेटायला लागलो. निर्णय झाला तेव्हा दोन्ही घरांच्या संमतीने झाला?
नाही नाही सर्वात पहिले मी विचारलं, तिच्या वडिलांना फोन केला, कारण तेव्हा मी पोलीस झालेलो, त्यामुळे मी सेफ होतो. म्हणजे आता मी जॉबला आहे चांगला, त्यामुळे नकार देणं असं मला गॅरंटी होती. पण त्यांना फोन केला, ते मला बोलले की तू कसा फोन केला, तुझ्या घरच्यांना सांगायला पाहिजे. मग नंतर मी माझ्या घरी सांगितलं असंच आहे. म्हणजे ताईने सांगितलं पहिले, मी ताईला सांगितलं, ताईने सांगितलं. मग घरच्यांनी पण थोडा नकार दिला पहिले स्टार्टिंगला, पण त्यांनी विचार केला की दोघांचे मन जुळलेले, वेगळं होण्यापेक्षा दोघांचं लग्न लावून टाकू. मग दोघांनी परमिशन दिली की त्यांनी परमिशन दिली नाही. नाही त्यांनी दिलीच नाही, मग अजूनही नाही. अरे किती वर्ष झाली आता लग्नाला 4 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे 5 वर्ष 5 झाले. वर्ष झाली. बोलत नाही? नाही बोलत नाही. कोणीच बोलत नाही? नाही कोणीच बोलत नाही. दादा नाही बोलत. दादा म्हणतो की नाही असं नाही, नव्हतं करायला पाहिजे तू. त्याच्यामुळे मग सगळेच घाबरतात. त्याला घाबरतात सगळे म्हणून. हा त्याला पण त्या भावाने पुढाकार घेतला तर काहीतरी होईल. होईल, पण तो नाही घेत ना. मी आवाहन करतो की बाबा रे, शेवटी दोघेही जण अत्यंत आनंदात आहेत आणि दोन्ही कुटुंबांचा सन्मान राखून छान सगळं काही आहे. उत्तम नोकरी आहे, उत्तम घर आहे, उत्तम घरातली माणसं आहेत. फक्त तो तुमचा आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती आहे, बाकी काहीच नाही. आणि त्यासाठी मी पाहिजे तर हात जोडून नम्र प्रार्थना करतो अगदी की दादा तूही रागावू नको आणि आई बाबा, कारण मला माहिती आहे या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर ही माऊली नक्की क्षमा मागणार. पण आत्ताच विचारतो, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? त्यांचीच. आणि सासू सासऱ्यांची. चुकलं असेल तर भावाला काय निरोप देणार? काही नाही, एवढंच की चुकलंय, काय आता बोलू शकत नाही. पण तुम्ही आनंदात आहात, सुखात आहात. हा मी सुखी आहे, त्यामुळे तू पण टेन्शन घेऊ नको आणि माझं तर घेऊच नको. पुढची भाऊबीज किंवा रक्षाबंधन तरी एकत्र व्हावं हीच प्रार्थना. इतकं छान या गप्पा सुरू आहेत. तुमच्यासाठी हे काय करू शकतात? काही करू शकतील? हो. हां बरं, आता तुम्ही काय करू शकता ते आम्हाला बघायचं आहे. पहिला टप्पा आहे, एक चित्र काढायचं आहे. तुम्ही काढलेलं चित्र जर घरातल्यांनी ओळखलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार आहे. पत्री फुल आहे. अरे वा, पत्री फुल. झी मराठीकडून सोन्याची नथ मिळाली, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. सासूबाई नमस्कार. नमस्कार. कसं काय, सुनेबद्दल काय म्हणणं आहे? चांगले, चांगली आहे, सगळ्यांना मिळून मिसळून. एकदम हो. व्यवस्थित. सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तसं काही नाही, फक्त आता ते सोनू अभ्यास नाही करत, ते ओरडते. तुमचा सोनू लहानपणी जेव्हा होता तेव्हा त्यालाही तुम्ही ओरडायचे का हो आई? तर मला 3 सांभाळायचे होते. मग तिघांनाही ओरडायचे? हा. धपाटा? नाही एवढं नाही. धपाटा नाही आणि मी दिला? एकटीच असायचे ना, माझ्या मागे सासू कोणी नव्हतं ना, आम्ही दोघंच होतो ना. काय नणंदबाई, तुम्ही कुठे असता आता? मी इथेच राहते कल्याणमध्येच, कल्याणमध्येच? कुठे? पत्रीपुलला. म्हटलं पत्रीपुलाचं काही सुटत नाही अरेंज इकडे. मॅरेज आहे. सांगा कसा आहे स्वभाव? चांगला स्वभाव आहे, कधी कधी थोडीशी गरम होते. ते पत्रीपूल इफेक्ट आहे तो. अच्छा, तुमचं बालपण कुठे गेलं? मी गावी होतो, कोठोरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. कसं अरेंज केलं? अरेंज मॅरेज, बहिणीने जमवलं ते. तुमचं बघणं नव्हतं? नाही, आम्ही प्रयत्न बी नाही केला. कसा आहे स्वभाव त्यांचा? छान आहे, आणि वहिनी तुमची? सुंदर आहे, स्वभाव छान आहे, मनमिळाऊ आहे, बर. सगळ्यांशी छान राहते. पण तुमचा संपर्क असतो सतत? हा असतो ना. बोलणं असतं? हो. मग भावाने स्वभावात बदल केला पाहिजे का वहिनीने केला पाहिजे? तसं दोघांचा स्वभाव छान आहे, असं काही वाटत नाही स्वभावात बदल केला पाहिजे. छान आहे, मनमिळाऊ आहे. सासरे बुवा सांगा सुनबाई बद्दल. नाही, चांगली आहे तशी. तशी चांगली आहे? आता जेवण पण व्यवस्थित बनवते, हां. बोलून चावळून मनमोकळेपणानं बोलते. बाकी घरातले जे काही काम पण आहे. मुलगा लहानपणी टिटवाळ्याला जायचा शाळेतून, हां. तुम्हाला सांगितलं नाही त्याने? नाही, ती स्टोरी मला खरी आहे ना आजच कळाली. नमस्कार, मी योगेश महाले. मी पहिले भारतीय सैन्यामध्ये सर्व्हिस करून आता SIS मध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहे. तुम्ही दोघे भाऊ? हो, भाऊ. बरोबर. तुमचं कधी आता? आता 8 ऑक्टोबर तारीख पकडलेली आहे. सुनबाई कुठे आहेत? बरं, पाठीशी आत्तापासूनच उभ्या आहेत त्या. बघा, तुम्ही हे सगळं ऐकलं. तुम्ही आता या कुटुंबात येणार आहात गृहलक्ष्मीच्या पावलाने. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि खूप चांगलं वाटतंय.
मग तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज. अरेंज मॅरेज. पण किती महिने झाले लग्न ठरून तुमचं? 3-4 महिने झाले. 3-4 महिन्यात किती वेळा भेटला? खूप वेळा. नावं सांगा बाळांनो तुमची. माझं नाव आर्यन दत्तात्रय शिंदे. कितवीत आहेस? 7वी, आपला 8वी. नक्की ठरव बाबा. हा, 8वी. 7वी का 8वी? 8वी. तुला अभ्यास आवडतो की खेळायला आवडतं? खेळायला. छान आवडतं तुला. अभ्यास नसेल तर जास्त बरं असं वाटतं का कधी? हा. हा? तुला कधी कोणी घरात धपाटे दिलेत? लय वेळा. कोणी? दोघांनी, मम्मी पप्पा. तुला कोण व्हायचंय मोठं होऊन? पोलीस ऑफिसर. छान छान. खूप चांगला अभ्यास करा बाळा. नाव सांगा. माझं नाव वैष्णवी सुरेंद्र ओंबळे. तुमच्या घरात कोण कोण आहे? आजी आजोबा, मम्मी पप्पा, बहीण, मोठा भाऊ, अजून एक बहीण. एवढ्या मोठ्या कुटुंबात सगळ्यात मोठा आवाज कोणाचा आहे? आजोबा. आजोबा. नाव सांग. ईशान समीर काकडे. कितवीत आहेस? 6वीत. तुला अभ्यास पाहिजे की खेळ पाहिजे? खेळ. जर शाळेतून अभ्यास कमी केला तर आवडेल तुला? हो. शाळेत कुठला विषय तुला सध्या कठीण जातो? सायन्स. बरीच मोठी माणसं कधी कोणाला ओरडतात, कधी कोण काही करतं, कधी चुकीचं वागतात, असं लहान मुलांना बऱ्याचदा वाटत असतं. तर तुलाही तसं वाटतं का? मलाही तसं वाटतं. मग त्यांना सल्ला द्यायचा असेल तर कुठला देश? भांडू नका, आनंदाने राहा. कळलं का सगळ्या मोठ्यांना? हा, भांडू नका, आनंदाने राहा. माझं नाव आदित्य अर्जुन सिंग. शाळा जेव्हा सुरू होती तेव्हा मस्ती करायचा शाळेत? हो. तुला शिक्षकांनी कधी शिक्षा केली आहे? नाही. आणि घरी? घरी पप्पा करतात. काय शिक्षा करतात? कधी मारतात, कधी ओरडतात. अभ्यासात कुठला विषय आवडतो? मॅक्स. चला बघूया आता या 4 जणांपैकी कोण या दोघींपैकी कुणाला या खेळात जिंकून पुढच्या खेळात पाठवणार. सासूबाई जाणार का नणंदबाई जाणार? बघूया. ईशान. वैष्णवी. ईशान तू कोणासाठी खेळणार? आजींसाठी. आजींसाठी. चला ईशान आजींसाठी खेळणार आणि तू आता काकींसाठी. चला बघूया काय होणार या खेळात. खेळ सोपा आहे. विविध प्राण्यांचे आकार आहेत आणि ते प्राणी त्या टोपलीमध्ये आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर सर्वात आधी अचूक साच्यामध्ये तो प्राणी फिट्ट बसवून हा खेळ पूर्ण करायचा आहे. या दोघांपैकी खेळ जो कोणी पूर्ण करणार त्या पुढच्या खेळात जाणार. आजी जाणार का नणंदबाई जाणार? बघूया. 1 2 3. लवकर लवकर. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. आई नणंदबाई आल्या आणि बाजूबंद घेऊन गेल्या. अभिनंदन. नमस्कार. आता मला सांगा, तुम्ही घरात मोठ्या म्हणजे सासूबाई मोठ्या आहेत पण तुम्ही आता मोठ्या आणि आता त्या दुसऱ्या जाऊबाई घरात येणार आहेत. त्यांना फार टेन्शन आलंय. नाही, त्यांना कशाला टेन्शन येईल? मग त्यांना काय सांगणार तुम्ही? टेन्शन घ्यायचंच नाही. आपलं घर खूप फ्री आहे आणि खूप छान आहे. टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. सगळे सपोर्ट करणार आहेत घरात. तुम्ही या, मग आम्ही टेन्शन देऊ तुम्हाला. नाही. तुमचं काय म्हणणं आहे नणंदबाई? जशी ही राहते तसं तिनं पण राहावं घरामध्ये, सगळ्यांशी मिळून मिसळून राहावं, आई वडिलांना नीट सांभाळावं. म्हणजे शेवटी एका मुलीची इच्छा तीच असते ना, की म्हणजे शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांना नीट सांभाळलं पाहिजे. असं हे घरात येणाऱ्या वहिन्यांनी करायचं. हो. हे भावानी नाही करायचं. नाही, भावांनी पण करायला पाहिजे की. मग सांगा ना, भावाला नाही सांगत तुम्ही? दोन्ही भावांच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? स्वभाव छान आहे दोघांचा, पण मोठ्या भावाचा स्वभाव जरा रागिष्ट आहे. तो राग थोडा कमी करायला पाहिजे. काय बाबा, मोठ्या भावाचं काय म्हणणं? म्हणजे जरा बोलायला गेले की लगेच राग येतो. राग थोडा शांत करायला पाहिजे त्याने. स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? बस मी राग कमी करेन आजपासून. पाठी काय चेहरा खुललाय माहितीये का? तुम्हाला काय रागाचं काय कळलं का? कधी आला होता का त्याचा प्रत्यय? काय नाही, रागवतात खूप. मग राग कमी केला पाहिजे असं तुम्हालाही हो, वाटतं ना? आहे, कमी केला पाहिजे. खरंच असं झालं तर आवडेल? खूप आवडेल. कधी आता लग्न तुमचं? 8 ऑक्टोबर. राग कमी झाला तर सप्टेंबर मध्ये देतील.
दाजीना काय सांगणं आहे तुमचं? त्यांचा स्वभाव छान आहे. आपला तो बाब्या हा त्यांचा चांगला आहे. भावांचे लगेच दिसतात दोष. नाही मग जे आहे समोर ते बोलायला काय हरकत आहे. बरं छान आहे तर छान आहे स्वभाव. वहिनीने स्वभावात काय बदललं पाहिजे? तसं तर काही वाटत नाही काही बदल झाला पाहिजे असं. जे आहे ते छानच आहे. आजपासून तुमच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी जर रागवत असेल तर तो कमी करेन, पण मी तर रागवत तर नाहीये, पण मग तरी प्रयत्न तोच करू. आणि आपण मी पण तेच करेन. काय म्हणजे करेन? राग लवकर येतो मला पण ते पण आजपासून नाही तसं काही करणार. माझ्या रागावर कंट्रोल करेल असं. एकीकडे बहीण आहे, एकीकडे वहिनी आहे. पैठणी कोणी जिंकली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? वहिनीने. वहिनीने जिंकली पाहिजे. कारण बहिणीने सांगितलं ना तापमान. सासरे बुवा सांगा, सून जिंकली पाहिजे का मुलगी जिंकली पाहिजे? सुनबाई जिंकली पाहिजे. सूनबाई जिंकली पाहिजे. बहीण. सुनबाई. बोला कोण जिंकलं पाहिजे? प्रिया जिंकली पाहिजे. तुम्ही. चला बघूया आता कोण जिंकणार पैठणी, नणंदबाई का सूनबाई? खेळ सोपा आहे. लहानपणी खेळला असाल ना. हा डायस आहे ना, हा 2 हातात असा उडवायचा आणि उडवून असा टाकायचा. तो पडला पाहिजे. आणि 6 गुण आहेत बघा, ते बघा तसे. ते 6 दिसले तरच ही बाहुली पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवायची. चला आधी तुम्ही. 4 2 6 पुढे ठेवा. तिसऱ्यावर सगळ्यात आधी कोण पोहोचणार? अभिनंदन. नणंदबाई जिंकल्या. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. नणंदबाईंना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.